दुसरी केस स्टडी यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे. ती आहे दीपक आबा साळुंखे. मला माहिती नाही दीपक आबा साळुंखे हे शरद पवारांकडे जातील, जाणार नाही. पण आज हे नाव मला लक्षात राहण्यासाठी का माझ्या डोक्यात आलं, तर आज वाशी टोल प्लाझावरती दीपक आबा साळुंखे यांचं फ्लेक्स बघितले की आम्ही सांगोलेकर नावाचं काही ते नवी मुंबईमध्ये एक एक्झिबिशन कम कार्यक्रम करतायत आणि तिथे सांगोलेकरांना ते बोलावत आहेत. आता इतक्या वर्षाच्या राजकीय पत्रकारितेच्या अनुभवानं एखादं बॅनर असं का लागतं आणि निवडणुकीच्या तोंडावरच जेव्हा लागतं तेव्हा मागच्याचं सगळी पार्श्वभूमी आपल्या लक्षात येते. म्हणजे दीपक आबा साळुंखे हे अजित पवारांचे खास, नंतर ते दुरावले गेले, पण ते भय्यू महाराजांचे मेवणे. हां, तर त्यामुळे ते लक्षात. तर मग माहिती घेतली, लक्षात असं आलं की सांगोल्याचा जो मतदारसंघ आहे तिथे आता आमदार आहेत ते कधी झाडी कधी शहाजी बापू पाटील. ते आहे शिंदे गटाच्या शिवसेनेकडे, शिंदेकडे. आता त्यांच्या विरोधातली जी जागा आहे ती जागा ही एक शरद पवार घेऊ शकतात. तिथे शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या नातवाची तयारी केलेली आहे, प्लस आणखीन एक उमेदवार त्यांच्या डोक्यात आहे. तिथे आता दीपक आबा साळुंखे जर का आपली ताकद दाखवत असतील आणि ते स्वतः मराठा नेते, पण ते धनगराच्या वेशेत त्या फ्लेक्सवरती मला दिसले, कारण सांगोला पट्ट्यामध्ये मराठा धनगर मतही निर्णायक स्वरूपात आहे. तर मला एक सहज असं वाटलं की हे सुद्धा शरद पवारांच्या रडारवर असू शकतात. कारण शरद पवारांची एक स्टाईल आहे की तुम्ही कामाला लागा. कामाला लागा म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचा. तुम्हाला तिकीट मिळेल नाही मिळेल ते नंतर बघू, आधी तुम्ही चर्चेत या. तुम्ही नेते आहात, मान्य आहात, पण घरी बसून आहात 5-6 वर्ष 10 वर्ष. पुन्हा तुम्ही रोलिंगमध्ये या, पुन्हा तुम्ही सक्रिय व्हा, यासाठी ते सांगत असतात.